मंडळी नमस्कार. कुठलाही अवजड किंवा अवघड व्यायाम न करता कुठल्याही जिमला किंवा क्लासला न जाता घरच्या घरी अगदी निवांत बसल्या बसल्या झोपल्या झोपल्या तुमच्या पोटाचा घेर तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीनं नैसर्गिकरित्या कायम स्वरूपासाठी कमी करायचा असेल आणि तुमचा फिटनेस नंबर 1 करायचा असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10 अशा शास्त्रोक्त हालचाली सांगणार आहे. सोबतच 3 अशा सोप्या टिप्स सांगणार आहे ज्या टिप्स फॉलो केल्याशिवाय जगाच्या पाठीवर कुठे जरी गेला तरी तुमच्या पोटाचा घेर कमीच होणार नाही. अशा टिप्स तुम्हाला मी सांगणार आहे. या शास्त्रोक्त हालचाली दररोज संध्याकाळी झोपण्याच्या आधी फक्त 10 मिनिट तुम्हाला करायच्यात किंवा सकाळी उपाशी पोटी देखील ह्या शास्त्रोक्त हालचाली तुम्ही जर केल्या तर एक नंबर फायदा अगदी 15 ते 20 दिवसामध्ये तुमच्या पोटाचा घेर पोट कमी करण्यासाठी आत जाण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीनं 100% कमी होणार आहे. विनंती असेल की प्रत्येक स्टेप प्रत्येक मुद्दा बारकाईने समजून घ्या. अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आपलं चॅनल आजपर्यंत तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत. कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मंडळी, ह्या सगळ्या शास्त्रोक्त हालचाली करत असताना आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. हे तुम्हाला अगदी सुरुवातीला सांगतो. तुमच्या पोटाचा घेर कुठल्याही कारणामुळे वाढलेला असू द्या, एक ठिकाणी बसून राहिल्यामुळं, जास्तीचं खाण्यामुळं, वेळी अवेळी जेवण करण्यामुळं, रात्रीच्या जागरणामुळं किंवा कुठल्या व्यसनामुळं, दारू पिण्यामुळं किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर, सिझर झाल्यानंतर तुमची जी काही पोटाची चरबी घेर वाढतो, या सगळ्या कारणांमुळे वाढलेल्या पोटाचा घेर खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी ह्या शास्त्रोक्त हालचाली तुम्हाला मदत करणार आहेत. मात्र अट एकच आहे की हा व्हिडिओ लावून आता लगेच माझ्यासोबत याची प्रॅक्टिस तुम्ही करून घ्या आणि उद्यापासून दररोज माझ्यासोबत माझ्या समोर सकाळी किंवा संध्याकाळी झोपण्याच्या आधी हे व्यायाम करायला, ह्या शास्त्रोक्त हालचाली करायला तुम्ही सुरुवात करा. मित्र हो, सगळ्यात सुरुवातीला आपण बसल्या बसल्या करायच्या 5 शास्त्रोक्त हालचाली बघणार आहेत आणि त्याच्यानंतर मग निवांत झोपून करण्याच्या 5 शास्त्रोक्त हालचाली आणि सगळ्यात शेवटी 3 महत्वाच्या टिप्स. तर मित्र हो, पहिली शास्त्रोक्त हालचाल काय करायची आपल्याला, अशा पद्धतीनं मांडी घालायची. जर तुम्हाला व्यवस्थित मांडी घालता येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीची सुद्धा मांडी घालू शकता. कारण काय होतं की पोट वाढलेलं असतं, मांडीची चरबी वाढलेली असते, त्याच्यामुळे व्यवस्थित अशी मांडी घालताच येत नाही. मानपाट सरळ ठेवायचे, हात एक समोर ठेवायचा आहे आणि एक हात पाठीमागे ठेवायचा आहे. आता आपल्याला डावीकडं आणि उजवीकडं पोटपिळी करायची आहे. ही पोटपिळी करत असताना डावीकडे जाताना तुम्ही लांब श्वास घ्या, परत उजवीकडे येताना तो दीर्घ सोडायचा आहे. बघा अशा पद्धतीनं थोड्या वेळ थांबा, परत इकडे येताना लांब घ्यायचा, थोड्या वेळ धरायचा, परत इकडे येताना सोडायचा. बघा, हात समोर ठेवायचं, हे महत्वाचं आहे, श्वासाचं लक्षात ठेवा. असं तुम्ही 10 वेळा करायचं. बघा, 1 2 सोपे सोपे, 3 4 5 6, शिकून घ्या, लगेच करा माझ्यासोबत, 7 8 9 पाठ सरळ, 10. हा झाला पहिला प्रकार. आता दुसरा प्रकार काय करायचा आहे, अशा पद्धतीनं कानाच्या मागे हात लावायचे आपल्याला आणि इकडं लांब श्वास घेत घेत खाली जायचं आणि घेतलेला श्वास सोडत सोडत वर पूर्वस्थितीमध्ये यायचं. परत अशा विरुद्ध दिशेला अशा पद्धतीने करायचंय. किंवा तुम्ही लांब श्वास घेत घेत अशा पद्धतीनं जाऊ शकता, घेतलेला श्वास सोडत इकडे येऊ शकता. बघा, अशा पद्धतीनं 10 वेळा. बघा, 1 जमिनीला कोपरा ठेवायचा प्रयत्न करायचा आणि पाय मात्र उचलायचे नाहीत. पाय शक्यतो जागेवर ठेवायचा प्रयत्न करायचा, मांड्या उचलू द्यायच्या नाहीत. 2 3 4 5 6, मानपाट सरळ, 7
श्वासाकडे लक्ष केंद्रित करायचं. मी आता काउंट करतोय म्हणून तुम्हाला लक्षात येणार नाही. 8, 9 आणि 10. सुरुवातीला फक्त 5 ते 10 वेळा करा, नंतर 15 वेळा, 20 वेळा, 25 वेळा, 30 वेळापर्यंत सुद्धा हे करू शकता. पण सुरुवात आपल्याला हळूहळू करायची, एकाच दिवशी जास्त करायचं नाही. याच्यातली कुठलीही स्टेप करत असताना तुम्हाला काही त्रास होत असेल, दुखत असेल, कळ लागत असेल तर ती करायची नाही, किंवा करत असताना काळजी घ्यायची, सावकाश करायचं. नंतर तिसरी सोपी स्टेप काय करायची, अशा पद्धतीने गुडघे दुमडायचे. आपल्याला हात जे आहेत ते अशा पद्धतीनं पायाच्या दिशेकडे आपल्याला बोट करून ठेवायचे आहेत. गुडघे दुमडल्याच्या नंतर आपल्याला लांब श्वास घेत 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 हे भाग वर उचलायचा आहे आणि मग घेतलेला श्वास सोडत सोडत पूर्वस्थितीमध्ये यायचंय. बघा, शक्य तितकं वर उचलायचंय, श्वास धरून ठेवायचा शक्य तितका, आणि घेतलेला श्वास सोडत सोडत पूर्वस्थितीमध्ये यायचंय. बघा, सावकाश. असं किती वेळा? 10 वेळा. बघा, 1, सावकाश. रामकृष्ण हरी म्हणायचंय. 2, 3. ह्याच्यामुळे आपले खांदे हात सुद्धा मजबूत होणार आहेत. दंडाची चरबी सुद्धा कमी होण्यासाठी मदत होणार आहे. छातीची चरबी, काखेतली चरबी कमी होण्यासाठी मदत होणार आहे. 4, सावकाश. 5, 6, सोपं सोपं आहे. 7, सातत्यानं करायचं, औषध समजून करायचंय. 8, 9 आणि 10. व्हेरी गुड. त्याच्यानंतर चौथी हालचाल काय करायची, अशा पद्धतीनं आपल्याला बटरफ्लाय आसनामध्ये बसायचं आहे. पूर्णपणे आपल्या मांड्या खाली जातील याची काळजी घ्यायची. जात नसतील सुरुवातीला तर तुम्ही असे देखील करू शकता. पायाला हाताने अशा पद्धतीनं धरायचं आहे. आणि आता काय करायचंय, लांब श्वास घ्यायचा आणि घेतलेला श्वास सोडत सोडत आपल्याला पुढे झुकायचंय. आणि त्याच्यानंतर मग थोडं थांबायचंय खाली, परत लांब श्वास घ्यायचा, घेतलेला सोडत परत खाली झुकायचं. बघा, शक्य तितकं खाली झुकायचं. सोडलाय मी श्वास, आता मी घेत घेत वर येणार. सोडत सोडत खाली. खूप छान. 10 वेळा. बघा, 1, खूप छान. 2, 3. कंबर मांडीची चरबी कमी होईल. पोटाच्या खालचा जो बिंबीच्या खालची जी चरबी आहे ती कमी होईल. 4, 5. डिलिव्हरी नंतर, सिझर झाल्यानंतर बेंबीच्या खालची चरबी खूप ओघळल्यासारखी दिसते, ती देखील टोन होईल आणि त्याच्यामध्ये चांगला शेप होईल. 6, 7, 8, 9 आणि 10. शक्य तितकं खाली जावा. हळूहळू तुमचं डोकं हे जमिनीला टेकायला सुरुवात होईल. आता बसल्यानंतरची 5वी हालचाल कशा पद्धतीने करायचे बघा. अशा पद्धतीने तुम्हाला बसायचं आहे. हे गुडघे दुमडायचे, हात समोर करायचे आणि मागं पुढं करायचे फक्त 10 वेळा. लांब श्वास घेत 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 मागं जायचं, घेतलेला श्वास सोडत सोडत पूर्वस्थितीमध्ये यायचं. बघा, फक्त मणक्याचा काय त्रास असेल तर काळजी घ्यायची, सावकाश करायचं. 10 वेळा करायचं. बघा, 1, 2, शक्य तितकं खाली. 3, झोपायचं नाही मात्र. 4, छान, रामकृष्ण हरी. 5 करा. 6, रोज माझ्यासोबत करायचं, बोर होणार नाही, कंटाळा येणार नाही. 7, 8, 9 आणि 10. ह्या झाल्या बसल्या बसल्या निमान करण्याच्या शास्त्रोक्त हालचाली. आता झोपल्या झोपल्या करायच्या 5 हालचाली कुठल्या कुठल्या आहेत. अशा पद्धतीनं झोपायचंय. उतानं झोपल्याच्या नंतर हा पाय 10 वेळा गोल फिरवायचा. सरळ गोल फिरवायचा, उलटा गोल फिरवायचा. बघा, 1, 2, लांब श्वास घेत घेत. 3, 4, 5, 6, 7,
8 9 10. प्रत्येक हालचालीला फक्त 1 मिनिट लागणार आहे. असं 10 मिनिट. उलट 1 2 3 4 5. गुडघ्यातून दुमडायचं नाही. 6 7 8 9 10. त्याच्यानंतर विरुद्ध पाय बघा. हे अशा पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर उलटा 1 2. हा लांब पण करू शकता तुम्ही. 3 4 5 6 7 8 9 10. ही झाली पहिली हालचाल. आता दुसरी हालचाल काय करायची? अशा पद्धतीने हात शरीराच्या बाजूला ठेवायचे आणि दोन्ही पाय सोबत वर उचलायचे अशा पद्धतीनं. किती अंश कोणामध्ये? 45 अंश कोणामध्ये. आणि धरून ठेवायचं. लांब श्वास घेत घेत वर करायचे. घेतलेला श्वास आणि पाय दोन्ही धरून ठेवायचे आणि हळूहळू नंतर श्वास सोडत सोडत पूर्वस्थितीमध्ये यायचं. बघा 10 वेळा. 2 3 सावकाश. 4 खूप चांगला स्ट्रेच येईल समोरच्या बेंबीच्या खालच्या आणि साईडच्या फॅटला आणि एकदम आकडून येईल ते आणि पोट गप्प दिशेमध्ये जाईल. 4 5 6 7 छान 8 9 बघा स्ट्रेच तुम्हाला अनुभवायला मिळेल. व्हेरी गुड. ही झाली दुसरी हालचाल. आता तिसरी हालचाल काय करायची? अशा पद्धतीनं आपल्याला गुडघे दुमडायचे आणि गुडघे साईडला पाडायचे. हे बघा 1 लांब श्वास घेत सोडत सोडत. प्रत्येक वेळामध्ये लांब श्वास घ्यायचा सोडायचा. त्याच्याकडे लक्ष केंद्रित करायचं. हे खूप महत्वाचं आहे ऑक्सिजनेशन होण्यासाठी, मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी आणि पोटाची चरबी कमी होण्यासाठी. 4 5 6 7 8 गच्च झालेली चरबी मेणासारखी वितळेल. 9 10. या अशा पद्धतीने तुम्हाला हा तिसरा प्रकार झोपल्या झोपल्या करायचा आहे. चौथा प्रकार काय करायचा आहे? एक अंगावरती अशा पद्धतीने झोपायचं तुम्हाला. पाय सरळ एकमेकावरती ठेवा आणि हा पाय वर उचला, परत जागेवरती ठेवा. लांब श्वास घेत घेत वर उचलायचा. घेतलेला श्वास सोडत सोडत पूर्वस्थितीमध्ये यायचं. बघा अशा पद्धतीनं किती वेळा? 10 वेळा. 1 2 सावकाश. 3 4 5 6 7 8 9 आणि 10. व्हेरी गुड. त्याच्यानंतर विरुद्ध बघा या अशा पद्धती. सरळ 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. व्हेरी गुड. त्याच्यानंतर शेवटची शास्त्रोक्त हालचाल झोपून काय करायचंय? विरुद्ध पायाला विरुद्ध हाताने वर उचलून टच करायचंय. 1 2 3 4 मांडीची कमरेची चरबी पोटाची खालची. 5 6 7 सावकाश. 8 सुरुवातीला जर लागत नसेल तुमचा हात पायाला तर तुम्ही प्रयत्न करा. 9 असं जरी झालं तरी चालतंय. असं हे का असं हे महत्वाचं आहे. जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न करा. का गुडघे सरळ ठेवायचा प्रयत्न करा या अशा पद्धतीने आणि
व्हेरी गुड. सावकाश करायचे, गडबड गोंधळ अजिबात करायची नाही. तर ह्या 10 शास्त्रोक्त हालचालीला फक्त 10 मिनिट लागणार आहेत. दररोज झोपण्याच्या आधी किंवा सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी तुम्हाला हे करायचंय, किंवा तुम्ही जेव्हा चालून फिरून येता, वॉकिंग करून येता, तेव्हा तुम्हाला हे करायचं आहे. 1 नंबर रिझल्ट बघायला मिळतील. आता 3 अशा टिप्स ज्या फॉलो केल्याशिवाय, पाळल्याशिवाय जगाच्या पाठीवर कुठे जरी गेला तरी तुमची चरबी, पोटाचा घेर कमी होणार नाही. सगळ्यात पहिली आणि महत्वाची ती म्हणजे तुमच्या आहारातली साखर, मैद्याचे पदार्थ आणि गोड पदार्थ, गुळाचे पदार्थ पूर्णपणे बंद करायचे. दुसरी महत्वाची टीप आहे तुमच्या आहारातलं फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ आणि प्रोटीनचं प्रमाण तुम्हाला वाढवायचंय. फायबर, तंतुमय पदार्थ कशातून मिळणार आहेत? हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या आणि सालीसहित खाता येणारी फळं. आणि प्रोटीन कशामधून मिळणार आहे? दुधाचे पदार्थ असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, कडधान्य, मोड आलेली कडधान्य, याच्यामधून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचं प्रोटीन मिळणार आहे. प्रोटीन आणि फायबर जेव्हा जातं तेव्हा पोट लवकर भरतं, जास्त वेळासाठी भरल्यासारखं राहतं, खावखाव होत नाही, शरीराच्या मधल्या स्नायूचं चांगलं पोषण होतं, तुम्हाला क्रेव्हिंग पासून बचाव होतो आणि कार्बोहायड्रेट कमी गेल्यामुळं तुमच्या रक्तातील खराब चरबी किंवा साखर किंवा अतिरिक्त जो काही घेर आहे पोटाचा तो कमी होण्यासाठी 100% मदत होते. आणि तिसरी महत्वाची टीप आहे ती म्हणजे तुमचा स्ट्रेस, ताणतणाव. कारण जेव्हा तुम्हाला ताणतणाव, स्ट्रेस असतो, अतिरिक्त चिंता किंवा काळजी असते, त्यामुळे तुमच्या पोटाचा घेर वरच्यावर वाढत जातो. तुम्ही सगळं करता पण ताणतणाव कमी करत नाही. यासाठी तुम्हाला योगा, प्राणायाम, मेडिटेशन करायचे, छंद जोपासायचे आणि रात्रीच्या वेळेला शांत, समाधानकारक पुरेशी झोप घ्यायचे. चांगली झोप येण्यासाठी तुम्हाला 4 महत्वाच्या गोष्टी करायच्यात रात्रीच्या वेळेला. रात्रीचं जेवण शक्यतो लवकर करा, जास्तीत जास्त 7 पर्यंत करा. त्याच्यानंतर 1 तासांनी शतपावली करा. शतपावली करून आल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या तळपायाला साध्या खोबऱ्याच्या तेलाने मसाज करा आणि झोपताना भ्रामरी नावाचं प्राणायाम करा. जोपर्यंत झोप लागत नाही तोपर्यंत खूप चांगली झोप येऊन जाईल. आणि रात्री 9च्या नंतर पाण्याचं प्रमाण कमी करा किंवा बंद करा. रात्री 9च्या नंतर मोबाईल, टीव्ही किंवा कुठलीही स्क्रीन डोळ्यासमोर आणू नका. ह्या 3 टिप्स आणि ह्या 10 शास्त्रोक्त हालचाली जर तुम्ही केल्या तर मी 100% खात्रीशीरपणे सांगू शकतो की तुमच्या पोटाचा घेर खूप चांगल्या प्रकारे कमी होईल, पोट पूर्णपणे आत जाईल आणि तुमचा फिटनेस नंबर 1 होईल. आणि कारण लक्षात ठेवा, पोटाचा घेर म्हणजेच लठ्ठपणा हा अनेक आजारांचं माहेरघर आहे, जो तुम्हाला बीपी, शुगर, थायरॉइड, हार्मोनल इम्बॅलन्स, मासिक पाळीचे त्रास, आज संधिवात किंवा आमवात किंवा शरीरामध्ये टॉक्सिन्स तयार होणं, त्वचा विकार, तुमची प्रतिकार शक्ती कमी होणं, ह्या सगळ्यांना खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल करू शकतं आणि तुमचं एकूण शारीरिक आणि मानसिक आरोग्य नंबर 1 ठेवू शकतं. नक्कीच आता हा व्हिडिओ चालू असताना माझ्यासोबत, माझ्या समोर हे सगळे प्रकार कोणी कोणी करून बघितले, त्यांना कसं वाटलं आम्हाला आवर्जून कळवा. आजपासून हे सगळे प्रकार आणि ह्या 3 महत्वाच्या टिप्स फॉलो करायला कोण कोण सुरुवात करणार आहे आणि हे 20-21 दिवसाचं चॅलेंज कोण कोण घेणार आहे, आम्हाला येस असं कमेंट करून आवर्जून कळवा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार. ते गाणं कुठलं आहे आम्हाला नक्की कळवा. तर नक्कीच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची, कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त पोटाचा घेर वाढलेल्या मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीनं त्यांचं पोट कमी करता येईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न, शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला, मार्गदर्शन, उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा.
परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा. का बरं? कारण तुम्ही केलेले सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेले लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.